नमस्कार, मनाली किचन स्टोरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। आज मी एक अतिशय महत्वाचा आणि सतत विचारला जाणाऱ्या प्रश्नावर एक व्हिडिओ घेऊन आली आहे। तो म्हणजे ओटीजी वापरायचा कसा। तर हा माझ्याकडे ओटीजी आहे, हा क्रोमाचा ओटीजी आहे। तर तो कसा वापरायचा, त्याच्यामधले हे जे फीचर्स आहेत, ही जी बटन आपण म्हणतो ती कशी वापरायची, याच्यामध्ये केक कुठल्या टेम्परेचरला बेक करायचा, ब्रेड बनवायचा असेल तर तो कुठल्या टेम्परेचरला बेक करायचा, पिझ्झा असेल, बिस्किट असतील किंवा आपल्याला पनीर ग्रिल बनवायचं असेल तर ते कुठल्या टेम्परेचरला ह्याच्यामध्ये बनवायचं, या सगळ्याची माहिती मी आज देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की ह्याला ओटीजी का म्हणतात। तर ओटीजी यासाठी म्हणतात तर ओव्हन, टोस्टिंग आणि ग्रिलिंग असे तिन्ही फंक्शन्स याच्यामध्ये होतात, यासाठी याला ओटीजी म्हणतात। तर ओटीजीचं सगळ्यात मूळ काम काय आहे, त्याच्यामध्ये बेकिंग आपण करू शकतो, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्रिल करू शकतो आणि त्यामध्ये आपण टोस्टही करू शकतो। तर आता ह्याचा जे नॉब्स आहेत किंवा ही बटन आहेत, तर त्या प्रत्येकाचं काय काम आहे, त्यांचं काय फंक्शन आहे हे आपण आता बघूयात। पहिल्यांदा ह्याच्यामध्ये टेम्परेचरचं नॉब दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 100, 150, 200 आणि 250 असे 4 टेम्परेचर आहेत। आपण काही पदार्थ जेव्हा बेक करतो तेव्हा आपल्याला त्याचं टेम्परेचर सेट करायला लागतं, त्यासाठी आपण या बटनाचा उपयोग करतो। त्यानंतर जर खाली बघितलं तर हे आहे बेकिंग रॉड्सचे पोझिशन दिलेले आहे। हे जेव्हा आपण इकडे ऑन करू तेव्हा हे दोन्ही बेकिंग रॉड ऑन होतात। इकडे तुम्ही खाली बघितलं तर हा फक्त खालचा बेकिंग रॉड ऑन होतो आणि फक्त इथे जर बघितलं तर हा वरचा बेकिंग रॉड ऑन होतो। हे जे आपल्याला नॉब आहे ते आपल्याला याप्रमाणे फिरवायचं आहे, जेणेकरून आपल्याला जर कुठला वरचा हवाय, खालचा हवाय किंवा आपल्याला दोन्ही बेकिंग रॉड जर ऑन करायचे असतील त्याचा। त्यानंतर तिसरं बटन आहे फॅनचं। आपण कुठलेही पदार्थ ह्याच्यामध्ये बेक करायला ठेवतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला हे जे फॅन मोड आहे तो कायम आपल्याला ऑन ठेवायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठलाही पदार्थ किती वेळ बेक करायचा किंवा किती वेळ टोस्ट करायचा, किती वेळ ग्रिल सेट करण्यासाठी इथे टायमरचा नॉब दिलेला आहे। इथे 10 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं, 40 मिनिटं, 50 मिनिटं आणि 60 मिनिटं असं टायमर आहे, जे आपल्याला हे याप्रमाणे फिरून आपल्याला ते सेट करायचं असतं। ठीक आहे, तर आता आपण प्राथमिक माहिती घेतली। आता हा जेव्हा ओव्हन आपण विकत घेतो त्यावेळेला ओव्हन बरोबर आपल्याला काय काय मिळतं, जे ओटीजी बरोबर आपल्याला काय काय मिळतं ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिल्यांदा असा एक ट्रे मिळतो, ज्यामध्ये आपण बिस्किट बेक करू शकतो किंवा गार्लिक ब्रेड असतो तो बेक करू शकतो, पिझ्झा आपण इथे ठेवू शकतो। तर हा ट्रे त्यासाठी उपयोगी होतो। त्यानंतर त्याचबरोबर अशी एक स्टीलची जाळी मिळते किंवा हा स्टँड म्हणू शकतो, ह्याच्यावर पण आपण याचा उपयोग सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपण जेव्हा केक बेक करत असतो तेव्हा आपण केकचे टीन ह्याच्यावर ठेवतो। तर ही जी आतली जागा आहे या ओटीजीची ती बऱ्यापैकी मोठी आहे, त्याच्यामुळे इथे जवळजवळ 7 इंचाचे 2 टीन आणि त्याचबरोबर 6 इंचाचे 2 टीन असे 4 टीन केकचे एकाच वेळेला आपण यामध्ये बेक करू शकतो। त्यानंतर इथे हा खाली एक ट्रे दिलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण एखादा पदार्थ यामध्ये तयार करतो तेव्हा त्याचं असं काही जे ब्रेड असेल तर त्याचं काही खाली असं पडतं किंवा पिझ्झा असेल त्याचं पडतं, ते सगळं ह्या ट्रे मध्ये जमा होतं आणि ह्या जो खालचा त्याचा बेस आहे तो खराब होत नाही, तो खराब होऊ नये म्हणून आपल्याला असा हा इथे ट्रे दिलेला आहे। त्याचबरोबर हे असे 2 स्क्यूअर्स ह्याच्या बरोबर मिळालेले आहेत। आपण जेव्हा पनीर टिक्का बनवतो किंवा चिकन कबाब बनवतो किंवा सोया चाप बनवतो त्यावेळी आपण या स्क्यूअर्सचा वापर करून पदार्थ बनवू शकतो। तर आता ओव्हन प्री हीट कसा करायचा हे मी दाखवते। ओव्हन प्री हीट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी आतमध्ये जो ट्रे होता आणि जी स्टीलची जाळी होती ते सगळं काढून घेतलंय आणि ओव्हन रिकामा ठेवले, ओटीजी हा रिकामा ठेवलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टेम्परेचर सेट करायचं, तर त्यासाठी ओटीजी हा कायम किंवा ओव्हन सुद्धा कायम आपल्याला 180 डिग्रीजला प्री हीट करायचा आहे। त्यानंतर जे आपले हे रॉडचं जो बटन आहे ते आपल्याला कायम
बोथ रॉड ऑन म्हणजे दोन्ही रॉड्स ऑन वर आपल्याला हे सेट करायचं. जेव्हा प्री हीट करण्यासाठी आपण फक्त हा दोन्ही रॉड ऑन करणार आहोत, पण जेव्हा आपल्याला केक बेक करायचा आहे तेव्हा आपण काय करणार आहोत की फक्त हा खालचा रॉड ऑन करणार आहे. तर सध्या आता मी प्री हीट कसं करायचं तुम्हाला दाखवते. त्यामुळे आपण 180 ला हे टेम्परेचर सेट केलंय. त्यानंतर बोथ रॉड आपण ऑन केलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला फॅन मोड सुद्धा ऑन करायचा आहे. त्यानंतर किती मिनिटासाठी प्री हीट करायचं. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याला 10 मिनिटासाठी हा प्री हीट करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की जसं मी टायमर लावलं तसं हा इथला जो लाईट आहे तो लागलेला आहे. याचाच अर्थ आता हा ओटीजी प्री हीट होण्यासाठी चालू झालेला आहे. तर मी तुम्हाला प्री हीट झाल्यावर हे कसं दिसतं ते दाखवते. आता तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला दिसतंय की आपण जे बोथ रॉड ऑन ठेवलेले आहेत त्यामुळे वरचा रॉड आणि खालचा रॉड हे दोन्ही आता गरम झालेले आहेत आणि व्यवस्थितपणे प्रीहीट होतात. साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत. अजून 5 मिनिटं आपण हा ओटीजी व्यवस्थित प्रीहीट करून घेणार आहोत. बघितलं, प्रीहीट जेव्हा कम्प्लीट होतं तर तेव्हा असा आवाज येतो आणि इथलं जे पॉवरचं बटन आहे जे ते मगाशी ऑन होतं, जिथे रेड लाईट होता तो आता बंद झालेला आहे. याचाच अर्थ आता आपला ओटीजी हा बेक करण्यासाठी पदार्थ असेल किंवा जो टोस्ट करायचा असेल किंवा ग्रिल करायचा असेल तरी सुद्धा त्यासाठी हा ओटीजी संपूर्णपणे तयार झालेला आहे. आता तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की माझ्याकडे तो ओटीजी आहे आणि मला केक बनवायचा, तर कुठल्या टेम्परेचरला मला सेट करायला लागेल, किती टायमिंगसाठी सेट करायला लागेल. तर तुम्हाला मी तिथे दाखवतेय. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जेव्हा ओटीजी मध्ये केक बेक करायचा असतो त्यासाठी आपण ही जाळी इथे ठेवणार आहोत. तर कायम जाळी मिडल रॅकलाच ठेवायची. त्यामुळे काय होतं, खालून आणि वरून अशा दोन्ही बाजूने समान त्याला उष्णता लागते आणि आपला केक छान बेक होतो. त्यानंतर ही जाळी ठेवून झाल्यावर नंतर आपला जो केक टीन असेल तो आपल्याला तो केक टीन या जाळीवर ठेवायचा आहे आणि हे झाकण बंद करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ओटीजी वापरतोय तेव्हा ओटीजीवर कुठलंही सामान ठेवायचं नाहीये किंवा आपण जर त्याच्यावर कव्हर घातलेलं असलं तर ते कव्हर सुद्धा आपण काढून टाकायचंय. आता आपण ह्याच्या आतमध्ये केक टीन ठेवल्यानंतर कुठल्या टेम्परेचरला तो बेक करायचा, तर मग मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 180 डिग्री हे टेम्परेचर ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जो प्रीहीट करताना बोथ रॉड ऑन केले होते त्याऐवजी आपल्याला आता फक्त हा खालचा रॉड ऑन ठेवायचा आहे. त्यानंतर फॅन मोड हा कायम ऑन ठेवायचा आहे, तो कधीच बंद करायचा नाहीये. त्याचबरोबर किती टायमिंग ठेवायचं आहे, तर साधारण कमीत कमी 20 ते 25 मिनिटं आपल्याला कुठलाही केक बेक करायला लागतो. तो कोणाचा ओटीजी मोठा असतो, कोणाचा छोटा असतो, त्याप्रमाणे थोडंसं टेम्परेचर मध्ये फरक पडतो, पण 20 ते 25 मिनिटं यामध्ये आपला केक व्यवस्थित बेक होतो. तर आता मी ते हे ऑन केलेलं आहे, ते मी बंद करते. आता जर आपल्याला यामध्ये ब्रेड बनवायचा आहे किंवा पिझ्झा बनवायचा आहे तर ह्यासाठी आपण जसं केकला 160 ते 180 मध्ये टेम्परेचर वापरतो तसं ब्रेडला किंवा पिझ्झाला आपल्याला हाय टेम्परेचरला बेक करायला लागतं. ब्रेड किंवा पिझ्झा बनवण्यासाठी 200 ते 220 ह्या टेम्परेचर मध्ये आपण ब्रेड किंवा पिझ्झा हा बनवू शकतो. तर त्यासाठी आपण इथे हा जो नॉब आहे तो 200 ते 220 यामध्ये हा सेट करायचा. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण बेकिंग रॉड जो आहे तो आपण खालच्या मोडला ऑन ठेवायचा आहे. त्याचबरोबर कायम आपला हा जो फॅन मोड आहे तो ऑन राहणार आहे. आणि पिझ्झा बनवायला किंवा ब्रेड बनवायला थोडा जास्ती वेळ लागतो. शक्यतो ब्रेड बनवायला जास्ती वेळ लागतो, पिझ्झा बनवायला जास्ती वेळ लागत नाही. त्यामुळे जर आपल्याला पिझ्झा बनवायचा असेल तर आपला पिझ्झा हा 15 मिनिटांमध्ये बेक होऊन जातो.
पण जर आपल्याला ब्रेड बनवायचा असेल तर कमीत कमी आपल्याला ब्रेडला 25 मिनिटंही द्यायला लागतात. तर आज आपण ओटीजी बद्दल संपूर्ण माहिती इथे घेतलेली आहे की आपल्याला हा ओटीजी वापरायचा कसा, त्याचा तो प्रीहीट कसा करायचा, जर केक बनवायचा असेल तर कुठल्या टेम्परेचरला केक बनवायचा, जर ब्रेड किंवा पिझ्झा बनवायचा असेल तर कुठल्या टेम्परेचरला बनवायचा, हे आपण माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर त्यामध्ये कुठले कुठले आपल्याला ॲक्सेसरीज मिळतात जेव्हा आपण ओटीजी विकत घेतो ते सुद्धा आपण बघितलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खात राहा, मजेत राहा. परत भेटूयात दुसऱ्या एका अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.